का उभं राहिलंय वासरू पकडायचं सोडून? लात मारी. य ढमो ये ग बाय, ये ग ढमो. हो हो हो. घरात जेवण बनवत होते तोपर्यंत बाहेरून आवाज आला, राणी राणी कालवड सुटली. सगळ्यांनाच माहिती ही सुटली रे सुटली की अख्ख्या वस्तीला येडा देऊन येते. मी मागं मागं आणि हिने पुढं पुढं पळायचं. घोड्याच्या वेगाने धावत असते सगळ्या वस्तीवर. म्हणून मी आज विषय सोडला. मी फक्त गुरांजवळ राखून उभी राहिली, कारण ही थोडी हिटवर होती आणि गुरांच्या अंगावर उडी मारती पाठवून. मग ती बांधलेली गुरं पण दावत ओढून इकडं तिकडं पळणार सैरा वैरा, नाहीतर मग टकरी खेळते त्यांच्याबरोबर. कारण हा मला भरपूर वेळा अनुभव आलेला आहे. आणि मी शक्यतो मी एकटी असते घरी आणि माझी तर जास्तच आपदा होते. आणि अशा आपदाच्या वेळेला बाहेरची माणसं लांबून बघतात बरं का मजा, पण कोण मदतीला येत नाही. तर असो, कुणाच्या मदतीची मी अपेक्षा पण कधी करत नाही. पण आज चौधरी साहेब घरी होते, पण चौधरी साहेब गेले होते वैरण आणायला. मग चौधरी साहेबांना पटकन कॉल केला, चौधरी साहेब ढमाबाई सुटली, तुम्ही आता ताबडतोब घरी या. तर चौधरी साहेब गेले होते वैरण आणायला. अर्धी वैरण तिथं सोडून घरी आले आणि नंतर त्यांनी पण ही आयडिया केली. तिला वैरणीचं आमिष दाखवलं. वैरणीच्या आमिषाने ती जागेवर येऊन उभी राहिली, नाही तर मला तर ती आवरतच नव्हती. आणि मी पळायला लागली की माझा शेरू पण माझ्या मागं पळतो, मग तर अजून आमचा तमाशा चालू असतो. तर चौधरी साहेबांनी ही शक्कल लढवली, तिला जागेवर बोलवून घेतली. आणि ताकद एवढी लावते ही मॅडम, बापरे, काय सांगायचं तुम्हाला. हिच्या येसनीला धरून पण चौधरी साहेबांना पण आवरत नव्हती. मग माझी तर मजलच नाही हिच्या पुढे उभा राहण्याची आणि वडण्याची. मी प्रयत्न केला तिला 1-2 वेळा येसनीला धरून पकडण्याचा, पण ही फरफर ओढत नेते ना अशी लांबपर्यंत, असं वाटतं कुठंतरी पडतंय आपण किंवा मग आपल्या पायाला तरी तुडवणार. ही बघा कशी काय जोर लावते, तेवढ्या ताकदीने मागं खिचते. हो हो. पण किती हिची नाटकं सांभाळायचं मी आणि ऐकायचं चौधरी साहेबांचं. वैरण दाखवली की पळत आली. कुणाला पण लालचच असते, आशाच दाखवायला लागते, कुणाला नाही कशाची नाही कशाची, प्रत्येकाला. खाण्याच्या आशेने अडकली जाळ्यामध्ये चौधरी साहेबांच्या.